नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी पीक विमा संदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे. आपल्याला तर माहीतच आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून किंवा पीक विमा हा शेतकऱ्यांना दिला जातो आणि याचेच 2024-25चा पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे. याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कधी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, जी पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. नैसर्गिक आपत्ती आणि शेतीतील विविध जोखीमांमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतात. या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई देऊन त्यांना आर्थिक मदत करते, जेणेकरून ते शेतकरी करत असताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर शेतीतील झालेल्या नुकसानीचे परिणाम होणार नाही. आत्ताच काही दिवसापूर्वी राजस्थानमधील झुंझुनूमध्ये एक महत्त्वाचा असा मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानसुद्धा उपस्थित होते. या झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या 2024-25 हंगामासाठी विमा दाव्याची रक्कम जारी करण्यात आली आहे. देशातील 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या DBT म्हणजेच त्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे म्हणतो, याद्वारे सुमारे 3,900 कोटी रुपयांचा विमा दावा थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण पाहिलं तर 2024-25च्या रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना जारी करण्यात आलेला हा पहिला हप्ता असणार आहे. कृषी मंत्र्यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळणार नाही त्यांनी कोणतीही काळजी करू नये, कारण उर्वरित जो पीक विमा आहे, सुमारे 8,000 कोटी रुपयांची रक्कम ही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात नंतर जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकात झालेल्या नुकसानीनुसार ही रक्कम दिली जाते. या झालेल्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या भरपाईचे वितरण सुरू केले. यामध्ये राजस्थानमधील 27 लाख शेतकऱ्यांना 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. यावरून हे स्पष्ट होते की सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर प्रयत्न करत आहे आणि पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर पोहोचवले जात आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांना कसा होईल आणि दिलेली रक्कम किती असणार आहे? तर पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम आणि त्यांच्या पिकाचे नुकसान या आधारावर पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जाते. यावेळी 2024-25च्या रब्बी हंगामासाठी 3,900 कोटी रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या पिकावर त्यांच्या नुकसानीची टक्केवारी आणि विमा प्रीमियमवर अवलंबून असते. देशामध्ये आपण पाहिलं तर या अगोदर कोणतीही पीक विमा योजना असेल तर या योजनेअंतर्गत आपल्या तहसीलचे किंवा आपल्या गावातील संपूर्ण शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जायची. परंतु आता असे नाही. काही शेतकऱ्यांचेच नुकसान झाल्यानंतरसुद्धा शेतकरी आपला पीक विमा क्लेम करून पीक विमा हा मिळवू शकतात. आता यामध्ये आपण पाहिलं तर आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी 2% आणि रब्बी पिकांसाठी 1.5% प्रीमियम भरावा लागतो. व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी प्रीमियम हा 5% असतो आणि जो उर्वरित प्रीमियमचा हिस्सा आहे हा सरकारकडून भरला जातो. या कारणामुळे हाच प्रीमियम सरकारकडून भरण्यात आल्यामुळे हा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये घेता येतो, ज्यामुळे ही योजना शेतकऱ्यांना एक परवडणारी योजना बनते. राजस्थानमध्ये झालेल्या कार्यक्रमात कृषी योजना आणि अनेक योजनांसंदर्भात चर्चा झाल्या. या प्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की पूर्वी सरकार
संपूर्ण तहसील किंवा ब्लॉकमधील पिकाचे नुकसान झाल्यानंतरच पीक विम्याची रक्कम देत असे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जुन्या योजना रद्द करून अशी विमा योजना आणली, ज्या अंतर्गत गाव तर सोडाच, एकाच शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तरीही या विम्याची रक्कम शेतकऱ्याला बँक खात्यात थेट दिली जाते. याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की केवळ एका योजनेद्वारेच नाही तर विविध योजनांद्वारे सरकार शेतकऱ्यांचे जीवन आनंदी करण्यासाठी काम करत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 4.75 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. 2016मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2,12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेसंदर्भात असे होते महत्त्वपूर्ण अपडेट. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.